आंबोली येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 194व्या जयंतीनिमित्त संबोधित करताना माजी उपमुख्यमंत्री तथा ओबीसींचा बुलंद आवाज माननीय छगनरावजी भुजबळ साहेब. करा एकदा ज्या क्रांतीज्योती सावित्रीमाईंच्या जयंतीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी एकत्रित आलोय त्या माईसाठी आपण सगळ्यांनी एकदा जय ज्योती जय ज्योती. यानंतर मी निमंत्रित करतोय या राष्ट्राचे ओबीसीचा बुलंद आवाज माननीय महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांना. हल्ल्यावरती होती हल्ले अभंगा मुचे बाले किल्ले असाच मुचा ताठर माथा जरा न खाली लवे तुफानातील दिवे आम्ही रे तुफानातील दिवे. शांत बसणे हा माझा मिजाज नाही शांत बसणे हा माझा मिजाज नाही बंडखोर आहे मी त्याला माझा विलाज नाही. आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब. श्री संत सावतामाळी समाज विकास मंडळाच्या वतीनं आपण सगळे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 194वी जयंती साजरी करीत आहात आणि या कार्यक्रमासाठी खास इथं उपस्थित आहेत आपल्या सगळ्यांचे आवडते आमदार प्रशांतजी ठाकूर, सावता महाराज वसेकर, प्रभू महाराज, उद्धव भुजबळ, बापू भुजबळ, किरण झुडगे, रघुनाथ ढोक, नितीन जाधव, प्राध्यापक अमर हजारे, बबन मुकादम, सुरेश जाधव, वैशाली भुजबळ, अमोल बोचरे, मोनिका प्रकाश मानवर, प्रमिला पाटील, गणेश जांभूळकर, अमर पाटील, तेजस कानपळे, देवकी शिंदे, जयराम डोके, मलकमीर, उत्तमराव शिंदे, रवी पाटील, मोनिका काळे, RN डोके आणि माझे सर्व बांधवांनो, भगिनी आणि मातांनो. आता तुम्ही प्रशांत ठाकूर यांना विनंती केलेली आहे. ही जी ठाकूर मंडळी आहे त्यांचे रामशेठ ठाकूर वगैरे, मी एकच त्यांचं फक्त उदाहरण देतो आणि नंतर पुढे भाषणाला सुरुवात करतो. मला असं वाटतं 25-30 वर्ष झाली असतील त्याला. रयत शिक्षण संस्थेचे काहीतरी शाळा कॉलेज काहीतरी काढायचे होते आणि रामशेठ ठाकूर यांच्याकडे विचारणा केली की तुम्ही आम्हाला सहकार्य करा. आणि या रामशेठ ठाकूरनं काय करावं, एकाच चेकमध्ये 100 कोटी रुपयाची जी आहे देणगी देऊन टाकली. असे हे ठाकूर तुमच्याजवळ आहेत, तुमचे लोकप्रतिनिधी आहेत, तुम्हाला काळजी करायचं काही कारण नाही. सावतामाळींचं नाव आपण घेतलेलं आहे. आता किती लोकांनी सावतामाळी म्हणजे ठीक आहे, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी वगैरे वगैरे ठीक आहे, हे आपण नेहमीच म्हणतो आहोत. सावतामाळी म्हटलं एवढंच सगळ्यांना माहिती आहे. पण सावतामाळी म्हटल्यानंतर संत सावतामाळी म्हटल्यानंतर योग याग तप धर्म सोपे वर्म घेता तीर्थ व्रत दानष्टांग यांचा पांग आम्हा नको. त्याचा अर्थ असा, आमच्या विठुरायाला जर प्रसन्न करून घ्यायचं असेल तर योग याग जप तप तीर्थ व्रत कैवल्य या साधनाची आम्हाला अजिबात गरज नाही, हे सांगणारे जे आहेत संत शिरोमणी सावता महाराज होते. एक लक्षात घ्या, सावता महाराजांना आपण संत शिरोमणी म्हणतो आहोत. याचं कारण या सर्व संतांमध्ये ते सर्वश्रेष्ठ होते. याचं कारण सर्वात जुने ते होते. त्यांनी जेव्हा समाधी घेतली तेव्हा संत ज्ञानेश्वर आणि नामदेव सगळे हजर होते त्यावेळेला. ही संत सावता महाराजांची जी आहे ही महती आहे, हे तुम्हाला आम्हाला किती लोकांना माहिती आहे. पण त्याच सावता महाराजांच्या
माळी समाजामध्ये म्हणा, महात्मा ज्योतिराव फुले जन्माला आले. कालच जी जयंती झाली नायगावला, जिथे मुख्यमंत्री आणि आम्ही सगळे होतो, त्या ठिकाणी सावित्रीबाई फुलांचा जन्म झाला. आणि त्यांनी सुद्धा हेच सांगितलं. पण आमच्या सगळ्या भगिनींना आज सुद्धा, मला कोणी वाईट वाटून घेऊ नका, मला मी जरा प्रश्न बोलतो, आमच्या या सावित्रीपेक्षा त्या वटसावित्रीचं जास्त कौतुक आहे. या सावित्रीची आठवण होईल किंवा न होईल, त्या वटसावित्रीची आठवण मात्र जरूर होते. अरे बाबा, ती पुराणातली कथा आहे, ही सत्य कथा आहे. मी ज्या वेळेला पाहतो, माझा काही विरोध नाही, तुम्ही सगळ्यांची गणपतीची पूजा करा, हनुमंताची पूजा करा, सगळे करा, आमच्याही घरात सुद्धा करतात. दगडूशेठ गणपतीच्या समोर ज्या 25,000 आणि 50,000 अथर्व वेद आमच्या आता महिला बोलणार आहेत म्हणून सांगतात, आणि तो कार्यक्रम होतो. एका वेळेला 25,000 50,000 महिला, किती मोठी गोष्ट आहे. पण हे अथर्व वेद शिकण्यासाठी तुम्हाला जे खरं जे विद्यादान केलं आणि ते विद्यादान सुरू केलं, त्या सावित्री माईंची जी पहिली मुलींची शाळा फक्त रस्त्याच्या पलीकडे आहे. तिथं जाऊन कोणी जे आहे नमस्कार करत नाही, डोकं टेकवत नाही, त्या सावित्री माईची कुणाला आठवण नाही, जिने तुम्हाला शिक्षण दिलं आणि अथर्व वेद वाचायला आणि बोलायला शिकवलं, तिची मात्र तुम्हाला आठवण येत नाही. हे दुःख आहे, हे आमच्यासारख्यांचं दुःख आहे. काय हरकत आहे? महात्मा फुल्यांचा जो आहे पुण्यतिथी 28 नोव्हेंबरला फुलेवाड्यामध्ये आम्ही सगळे जातो. बोलवावं का लागतं तुम्हाला? का नाही स्वामीस्मृतीने? ठीक आहे, 28 नोव्हेंबर म्हटल्यानंतर पुण्याचा फुलेवाडा, 3 जानेवारी नायगाव. मी जगात कुठेही जरी असलो ना तरी गेली 20-25 वर्ष जे आहे, हे 2 दिवस आमचे कधीही चुकणार नाही, जाणारच. मला एक सांगा, 6 डिसेंबरला बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन, 10 लाख 20 लाख लोक येतात, स्वतःची भाकरी बांधून येतात, पाणी घेऊन येतात. 4-4, 5-5, 10-10 किलोमीटर लाईन लागते आहे, रेल्वे भरून जाते. कोण बोलवतं त्या गोरगरिबांना? पण तुम्हाला आम्हाला किती आहे जाण आहे महात्मा फुल्यांचे, सावित्रीबाई फुल्यांच्या कामाचे किती जाण आहे आपल्याला. आपल्याला सांगावं लागतं, आपल्याला बोलावं लागतं. अगदी स्पष्ट विचारतो, किती लोकांच्या घरामध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुल्यांचे फोटो आहेत? बघा, तुम्हीच बघा आता. मग जर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुल्यांचे फोटो नाहीत तर शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो कुठून येतील? अहो, हे आपले देव आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे आमचे देव आहेत. हे आमचे देव आहेत, तुम्ही लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यक्रांती घडवली तर महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक क्रांती घडवली. समाज क्रांतीचे प्रणेते ही 2 मंडळी. पती आणि पत्नी, एखाद्या ठिकाणी पती काम करत असतो समाजसेवेचं, एखाद्या ठिकाणी पत्नी काम करत असते, नाव असतं त्यांचं. पण पती आणि पत्नी दोघे एकापेक्षा एक सरस. मामा परमहंसाने जे आहे सयाजीराव महाराज गायकवाडांना पत्र लिहिलं, त्याच्यामध्ये म्हटलं की अहो, त्या महात्मा ज्योतिराव फुल्यांचं जे आहे, ज्योतिराव फुल्यांचं तर कौतुक करावं ते कमीच आहे, पण त्यांच्यापेक्षा त्यांची पत्नी जी आहे सावित्रीबाई फुले, त्यांचं कौतुक काय करावं. अहो, किती मोठी या व्यक्ती आहेत, किती काम करतात. आपल्याला एवढं माहिती आहे की त्यांनी शाळा काढली शाळा. पहिल्या शाळेमध्ये जे आहेत 6 मुली होत्या, सगळ्याच्या सगळ्या ब्राह्मण समाजाच्या होत्या. आणि नंतर बाकीचे आले सगळं गोरगरिबांचे सुद्धा. शाळेला मुलीत येऊ नये म्हणून काही वेळेला पोत्यात भरून मुलींना घेऊन यायचे गरीब लोक, काय त्याच्यात भाजीपाला आणि तिथे आणून शाळेत सोडायचे. त्या शाळेवर ती शाळा चालू नये म्हणून कितीतरी प्रयत्न झाले. आणि आपल्याला नेहमी आपण म्हणतो ब्राह्मण समाज नाही. महात्मा ज्योतिराव फुले,
सावित्रीबाई फुले हे ब्राह्मणांच्या विरोधी नव्हते, ते ब्राह्मण्यवादाच्या विरोधी होते, हे लक्षात घ्या. सावित्रीबाई फुल्यांना, महात्मा फुल्यांना मुलींची शाळा काढायला जागा कोणी दिली? काय नाव त्या वाड्याचं नाही माहिती. म्हणजे भिडे कोण? ब्राह्मण. भिडे ब्राह्मण, भांडारकर ब्राह्मण, परांजपे ब्राह्मण, भवाळकर ब्राह्मण, हे अशी सुधारक जे होते ब्राह्मण मंडळी, ती या महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या बरोबर उभी होती. आणि त्यांनी सांगितलं महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुल्यांना की तुम्ही हे काम करा. आणि त्यावेळेला हेही खरं आहे की कर्मठ ब्राह्मणांनी विरोध केला, पण त्याच्यापेक्षा जास्त विरोध तुमच्या आणि आमच्या लोकांनी केला, हे लक्षात ठेवा. आमच्या लोकांनी केला. तुम्ही आम्ही दगड मारलोय कारण आम्ही अंधश्रद्धेमध्ये, हे पाप आहे. मुलीने शिकणं हे पाप आहे, मुलीने घराच्या बाहेर पाऊल टाकणं हे पाप आहे, हे तुमच्या आमच्या मनामध्ये ठसलेलं. तुम्ही आम्ही दगड मारले, ते काही ब्राह्मण असणार तरी किती दगड मारणार आहे. परंतु त्यांना पाठिंबा देणारे सुद्धा ब्राह्मण होते, हे लक्षात घ्या. आपण हे कोणी लक्षात घेत नाही. ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर हा वाद ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले गेल्यानंतर सत्यशोधक समाजाचं काम करत असताना काही लोकांनी तो सुरू केलं, ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर. पण महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले हे ब्राह्मणांच्या विरुद्ध नव्हते, हे ब्राह्मण्यवाद, अंधश्रद्धा यांच्या विरुद्ध होते. जेव्हा बाल हत्या प्रतिबंधक ग्रह जेव्हा सुरू झालं पुण्यामध्ये, ज्या वेळेला ज्या महिला ज्या आहेत विधवा आहेत, वेगवेगळ्या असतात, परित्यक्ता असतात, आणि त्या ज्या वेळेला दुर्दैवाने जे आहेत त्या गर्भवती राहतात, त्या कुणाला सांगायचं? लाज शरम वाटते म्हणून विहिरीत जाऊन जीव द्यायचा त्यांनी सगळ्यांनी, हा एकच मार्ग होता. त्यावेळेला महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले हे दोघं जण पुढे आले आणि पोस्टर लावले पुण्यामध्ये की माझ्या मुलींनो आत्महत्या करू नका, आम्ही तुमचं बाळंतपण करू, आम्ही तुमचं मुलांचं पोषण करू, पण आत्महत्या करू नका. हिंमत आहे सांगण्याची कोणाची आज सुद्धा? त्यावेळेला त्यांनी केलं. आणि 40 महिला आल्या, त्या सगळ्या ब्राह्मण होत्या. आणि त्यातलाच एका ब्राह्मण महिलेचा मुलगा यशवंत, त्याला ह्या महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुल्यांनी दत्तक घेतला आणि डॉक्टर केलं. या अनेक गोष्टी सांगायला तर अनेक आहेत. सावित्रीबाई फुल्यांचे तर अनंत उपकार आहेत, महात्मा ज्योतिराव फुल्यांचे. बरं, महात्मा ज्योतिराव फुले म्हटल्यानंतर अरे शिक्षण, हो शिक्षणाचं तर आहेच, परंतु शेतकऱ्यांना सुद्धा, शेतकरी जो आहे, आता जेवण सुरू झालं असेल तर मी थांबूनच जातो. इथं खरं आहे, आता उशीर झालेला आहे. ठीक आहे, चला. तर सगळ्यांना जे आहे माझं एवढंच सांगणं आहे की आता मी, कारण मला आणखी 15-20 मिनटं लागणार बोलायला, आणि तोपर्यंत लोक काय थांबायला तयार नाही. 10 मिनिटानंतर जेवण सुरू होईल. 10 मिनिटं नंतर जेवण सुरू होईल. सर्वांनी काळजी घ्या, बसून घ्या जागेवर. एक लक्षात घेतलं पाहिजे की सावित्रीबाईंनी शिकवण्यासाठी घराच्या उंबरठ्याबाहेर टाकलेलं पहिलं पाऊल हीच आधुनिक भारतीय स्त्रीच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात आहे. आणि त्यावेळेला कोणी महिलेनं जे आहे हे घराच्या बाहेर पाऊल टाकायचं नाही, अशी परिस्थिती. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी, अहो शेतकऱ्यांचा आसूड किती लोकांनी वाचला आहे? गुलामगिरी वाचा ना, शेतकऱ्याचा आसूड वाचा. आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे आहे हंटर कमिशन समोर कसं सांगितलं शिक्षणाचं महत्त्व, की आमच्या ह्या सगळ्या ज्या लोकांना शिकवा, कायदा करा, 14व्या वर्षापासून शिकवा, ही मागणी त्यांनी केली. त्यांनी मागणी केली की पाण्याचं व्यवस्थापन करा, चांगलं बी बियाणं द्या, हायब्रिड द्या, दूध वाढलं पाहिजे आमच्या जनावरांचं, त्याच्यामुळे परदेशातून जनावरांना त्यांचा संकर करा, हे त्यांनी सांगितलं. शेतकऱ्याच्या मालाला बाजार भाव द्या, हे त्यांनी सांगितलं. कामे द्यावे वाटून जातीच्या प्रमाणात, म्हणजे आरक्षण.
कामे द्यावे वाटून जातीच्या त्यावेळेला तर हुंकार त्यांनी दिला. एक गोष्ट आहे का? आणि हे सगळं जे आहे दुसऱ्याच्या खिशात हात घालून त्यांनी काम नाही केलं. ते स्वतः पैसे होते, उद्योगपती होते. कात्रजचा बोगदा त्यांनी बांधला, खडकवासला धरण त्याचा कालवा त्यांनी बांधला. आणि त्या कालव्याला पाणी आलं तर शेतकरी पाणी घेईना, म्हणजे हे शिळं पाणी आहे, याने शेती कशी काय करायची, तर शिळं पाणी आहे, पाणी घ्यायला तयार नाही. महात्मा ज्योतिराव फुलांनी स्वतः शेती घेतली, तिथं ते पाणी वापरलं आणि सांगितलं बघा मी 3-3, 4-4 वेळा वेगवेगळी पिकं घेतोय. आणि मग आणि आता तर बघा ना पाण्यासाठी मारामारीच, तालुक्यात गावागावात मारामारी आहे. पण त्यावेळची ही परिस्थिती आहे. पण महात्मा फुलांनी त्यावेळेला सांगितलं हे करा. आज आपण ज्यांना पाझर तलाव म्हणतो आपण, त्यावेळेला महात्मा फुलांनी सांगितलं झिरपे तलाव बांधा. हे झिरपे तलाव म्हणजे तर पाझर तलाव आहे. त्यांच्याच एका सहकार्यानं जे आहे पहिली युनियन काढली या देशामध्ये लोखंडे साहेबांनी, आणि रविवारची सुट्टी सहित 8 तासाची ड्युटी वगैरे त्यांनी सुरू केलं. पहिलं ग्रामीण वर्तमानपत्र त्यांच्या सहकार्यानं काढलं. दीनबंधू किती बरी गोष्टी सांगायच्या. शेअर मार्केटवर सुद्धा त्यांनी कविता लिहिल्या आहेत की शेअर मार्केटवर सुद्धा त्यांचा अभ्यास होता. अख्ख्या देशातील सोन्याच्या चिपा बनवण्याचे जे साचे आहेत त्याची एजन्सी फक्त त्यांच्याकडे होती. एवढंच नाही तर हे आपलं जे आता शिवाजी महाराज टर्मिनस आपण म्हणतो की जुनं बोरीबंदर स्टेशन, त्याच्या समोरचं टाइम्स ऑफ इंडियाची बिल्डिंग, महानगरपालिकेची बिल्डिंग, अशा अनेक बिल्डिंग जे आहेत ते त्यांच्या सहकार्याने बांधल्या. पुढे कन्स्ट्रक्शन कंपनी त्यांची होती, त्याच्यामध्ये अनेक हे पार्टनर होते. आणि 1 वर्ष तर असं होतं की टाटापेक्षाही यांची बॅलन्स शीट जास्त मोठी होती. आणि हे सगळे पैसे जे आहेत त्यांनी तुमच्यासाठी खर्च केले. काय गरज होती त्यांना? एवढा धंदा पाणी केल्यानंतर आरामात खाल्लं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, काय गरज होती? अरे एवढे मोठे वकील, आता बघा काय काय वकील लंडनमध्ये जातात, तिथे राहतात, विमान आहेत, आणि तिथून फक्त एक शब्द बोलायचे 10 लाख, 20 लाख, 25 लाख. इथे सुद्धा मुंबई हायकोर्टात वकील उभा करा, नुसतं उभं राहिला, तारीख उद्या, आणखी 15 दिवसांनी 20 लाख रुपये लागू झाले. त्यावेळेस ते किती हुशार होते. ते सगळं सोडलं आणि गोरगरिबांसाठी त्यांनी जे प्राण जे आहे आपले पूर्णपणे आयुष्य घालवलं. छत्रपती शिवाजी महाराज, काय गरज होते? इकडून तिकडे जावा, तिकडून तिकडे जा, या लढाया करा, अमकं करा, तमकं करा, होते ना. त्यांचे वडील सुद्धा जे आहे शहाजी राजे, ते मोठे सरदार होते, खाऊन पिऊन सुखी राहिले असते. पण आपल्या अन्यायाच्या विरुद्ध लढलं पाहिजे यासाठी त्यांनी हा सगळा जीवनभर त्या आयुष्याचा संघर्ष केलेला. ही सगळी मंडळी आहे. आपण त्यांना फोटोना हार घालतो त्यावेळेला लक्षातच येत नाही की आपण हे काय करतो, कशासाठी करतो. एकदा हार घातला, काम आमचं संपलं, वर्षभर चला आता आपलं आपलं काम करा. माझं आपल्याला विनंती आहे की हे सगळं जे आहे आपल्याला याच्यातून काहीतरी आपण तर शिकलं पाहिजे. आज सुद्धा जे आहे, अरे आम्ही आमचे देवी सगळ्या आमच्या ज्या आहेत त्या महिला आहेत. आमची देवी सरस्वती, शिक्षणाची देवी आपण तिला म्हणतो. पण मुलींना शिकवायला मात्र नाही. संपत्तीची देवी लक्ष्मी, पण महिलेच्या घरच्या महिलेच्या हातात 5 रुपये द्यायचे दानात आम्ही ठेवत नाही. शौर्याची देवता तुळजा भवानी माता, काली माता, पण काय भांडण झालं, तू घरात बस मी लढतो. अरे महिलांचं सगळं जे आहे, जर एवढं जर शौर्य जर आहे तर त्यांना येऊ द्या ना पुढे. आज तुम्ही एक लक्षात घ्या, या देशाबरोबर जे देश स्वतंत्र झाले, बांगलादेश असेल, पाकिस्तान असेल वगैरे वगैरे असे जे काय अनेक देश मागे राहिले आणि युरोप, अमेरिका, जपान सगळे देश पुढे आहेत. का? आज सुद्धा आपण जेव्हा टीव्हीवर बघतो बघा ना, मग ते लढाईमध्ये असेल, ऑफिसमध्ये असेल, आणखीन कुठे असेल, पुरुषाच्या बरोबर स्त्री तुम्हाला दिसते काम करताना, लढताना. का? त्यांनी शिक्षण घेतलं, ते देश सगळे पुढे गेले. आपण महिलांना घरातच डांबून ठेवलं. 50% जे आहे मनुष्य शक्ती आपण वाया घालवायची ठरवली.
तो विचार पुढे घेऊन जे आहेत फुले दाम्पत्य जे आहे तुमच्यासाठी लढले, आमच्यासाठी लढले. आपण हे सगळं केलं पाहिजे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट तर तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, आपण आता करोना आपण पाहिला, हे आपल्या अनेक आमच्या ज्या नर्सेस असतील, डॉक्टर्स असतील, पोलीस आमचे अधिकारी आहेत, त्यातल्या महिलासुद्धा, त्यांना आपले प्राणपणाला लावले पेशंटना वाचवण्यासाठी. मी त्यांना एवढंच सांगेन, त्या सगळ्यांनी जे आहे ना सावित्रीबाई फुलांचा कित्ता गिरवला. याचं कारण असं आहे, पुण्यामध्ये प्लेगची साथ आली, औषधं नव्हती त्यावेळेला प्लेगवर, आणि त्यावेळेला जे आहे मी तुम्हाला सांगतो, प्लेग झाला की मनुष्य मरणार, आणि प्लेग झाला की ते ब्रिटिश अधिकारी त्याला लांब नेऊन ठेवायचे, आता मर. त्यावेळेला सावित्रीबाई फुल्यांनी जो आपला मुलगा, दत्तक मुलगा, डॉक्टर झालेला यशवंत, पुण्यापासून 8 किलोमीटरवर ससाण्यांच्या माळावर तिथे जे आहे एक राहुटी आणि एक हॉस्पिटल सुरू केलं, आणि तिथे सगळे जे आहेत प्लेगचे पेशंट आणण्यास सुरुवात केली. हे पेशंट आणताना यशवंत म्हणायचं त्यांना की आई तू असं आणतेस त्यांच्याजवळ, पण तुला पण तो प्लेग होईल आणि तुझं सुद्धा बाई बरं वाईट होईल. त्यावेळेला सावित्रीमाई म्हणतात, अरे यशवंता, आज जर शेठजी असते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले, तर त्याच घरी बसले असते का? त्यांचं काम आपल्याला पूर्ण करायचं आहे, आपल्याला हे करायलाच पाहिजे. आणि तुम्हाला सुद्धा पांडुरंग गायकवाड नावाच्या एका चांगल्या मोठ्या मुलाला जे आहे प्लेग झाला आणि त्याची परिस्थिती फार बिकट झाली, ह्या माऊलीनं त्याला पाठीवर घेतलं, 8 किलोमीटर पळत पळत गेली त्या हॉस्पिटलमध्ये, आणि या सावित्रीमाईला प्लेग झाला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. मला सांगा, एवढं यापेक्षा मोठं समाज कार्य, मोठं दान कोण देऊ शकतं की माहीत आहे की आपल्याला प्लेग होणार पण मी सेवा करणार, सोडणार ना. किती मोठी सेवा आहे. पण आपण काही आठवण करत बघत नाही, काय नाही चाललंय आपलं स्वतः. काय आपण करतो? आज सुद्धा तुम्ही आम्ही जे आहेत एकत्र येण्याची आवश्यकता आहे, बोलण्याची आवश्यकता आहे. काय त्यांचं काम जे आहे, आज सुद्धा आपण जे सगळे लोक गुणगान गातो आहोत, त्याचं कारण एकाने म्हटलेलं आहे, पसीने की स्याही से, म्हणजे घामाच्या शाईनं, पसीने की स्याही से जो लिखते हैं अपने इरादों को, जे आपल्या इरादे जे लिहितात, पसीने के स्याही से जो लिखते हैं अपने इरादों को, उनके मुकद्दर के पन्ने कभी कोरे नहीं हुआ करते आहे. त्यांची जी कागद ना कधी कोरी राहत नाही, ती भरलेली राहतात, आणि वर्षोनुवर्ष, शेकडो वर्ष जे आहेत लोक त्याची आठवण करत राहतात. हे काम या सगळ्या मंडळींनी केलं. तुम्ही आम्ही काय करणार आहोत? फक्त एक दिवस येऊन चालणार नाही. हे जे आहे ते करा ना. तुम्ही तुमचं जे आहे सगळ्या राज्यातून तुम्ही आलेले आहात, पोटपाण्याचं काम तर तुम्हाला आम्हाला सगळं करायचं आहे. पण एक दिवस महात्मा फुलांसाठी, बाबासाहेबांसाठी, महाराजांसाठी, सावित्रीबाई, जा ना, काम करा ना, राहा ना. का नाही तुम्ही 28 नोव्हेंबरला महात्मा फुलांच्या वाड्यावर बोलवावं लागतं तुम्हाला? नायगावला सावित्रीबाई 3 जानेवारीला सावित्रीबाई का बोलवावं लागतं? यायला पाहिजे. आणि तुम्हाला मी एक सांगतो की हे सगळं काम करत असताना आपण माळी समाज, ठीक आहे, माळी समाज एकत्र झालाच पाहिजे, परंतु एक लक्षात घ्या, जर आपल्याला या देशामध्ये या समाजाचा जर फायदा करायचा असेल तर माळी म्हणून आपल्याला काही मिळणार नाही. आणि ठीक आहे, एखादं भूखंड वगैरे मिळेल वगैरे वगैरे. आता सुद्धा मगाशी मी विचारलं की ऐरोलीला कुठेतरी आम्ही ते स्वर्गीय चुनीलाल नाईक साहेब आणि ते सगळे मंडळी म्हणून आम्ही ते महात्मा फुले भवन बांधलेलं आहे. इथे पण बांधू, काय हरकत नाही. पण ज्या शिक्षणासाठी जे आहे, शिक्षणासाठी असेल, नोकऱ्यांसाठी असेल, पुढच्या सगळ्यांसाठी असेल, हे जर आपल्याला जर पाहिजे असेल तर माळी म्हणून मिळेल का? नाही मिळणार. ते तुम्हाला मिळेल ओबीसी म्हणूनच मिळेल. कारण या देशामध्ये 7,500 जाती आहेत किंवा होत्या असं म्हणतात, आणि आजही असेल.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खूप लोक नावं ठेवतात की याने जातीवाद वाढवला, पण बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्या जातींना 4 वर्गामध्ये बांधून टाकलं. 4 वर्ग. एक आदिवासी, दुसरा दलित समाज, तिसरा ओबीसी, चौथा ओपन. आणि मग हे 4 वर्गांना भारत सरकार, राज्य सरकार जे द्यायचं असेल तर त्या 4 वर्गांचा अभ्यास करूनच देत आहे. एखादा भूखंड, एखादा स्मारक वगैरे हे सगळं ठीक आहे, ते देतात. परंतु हे मोठे निर्णय घेताना जे आहेत हे 4 वर्ग, मग याचा अर्थ का? तर फक्त माळी नाही, तर आगरी, कोळी, वंजारी, धनगर वगैरे जे जे काही भटके, विमुक्त सगळ्यांना एकत्रित घेऊनच तुम्हाला आम्हाला पुढे जावं लागेल. तुमचं आमचं आरक्षण टिकावं म्हणून जेव्हा आम्ही लढतो काय, आणि सगळ्यांना कल्पना आहे की अलीकडच्या काळामध्ये एका सद्ग्रस्ताने सांगितलं की नाही आम्हाला याच्यातच आरक्षण पाहिजे. अरे तुम्हाला आरक्षण वेगळं घ्या ना, आम्ही कुठे नाही म्हणतो, आम्ही दिलं ना तुम्हाला आरक्षण, नाही म्हणतो याच्यातच पाहिजे. आणि त्यासाठी बीडला जे आहेत आमदारांची घरं पेटवली, अनेक शिक्षण संस्था जाळण्यात आल्या, कोणी काही बोलायला तयार नाही. तेव्हा मग मी बाहेर आलो आणि त्या 16 नोव्हेंबरला राजीनामा दिला मंत्रिपदाचा, आणि मग 17 नोव्हेंबरला तिकडे जाऊन भाषण केलं. मला त्यांनी सगळ्यांना सांगितलं मुख्यमंत्र्यांनी, हो मग कृपा करा तुम्हाला बोलायचं ते बोला, पण राजीनाम्याचं बोलू नका. मी नाही बोललो. पण अरे ह्या राज्यामध्ये एखादं घर कोणी जर जाळलं तर आमदार असेल आम्ही सगळे धावत जातो, आणि त्या आमदारांचीच घरं पेटली आहेत. टीव्हीवर बघतोय आम्ही, मुलं बाळी त्यांची जीव धोक्यात आहे, कोणी बघायला तयार नाही. आणि कशासाठी ही दादागिरी? कशासाठी? तुम्ही आमचे बंधू आहात, मोठे बंधू आहात, घ्या तुम्ही, पण इथे 54% लोक आहेत, 374 जाती आहेत. याच्यामध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हालाही काय भेटणार नाही, आम्हालाही काय भेटणार नाही. ज्या वेळेला गुजरातमध्ये पटेल किंवा पाटीदार, पुढे गुजर, पुढे जाट, कापू, वेगवेगळ्या राज्यामध्ये लढाया सुरू होत्या की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. इथे मराठा समाजाचे 58 मोर्चे शांततेनं निघाले. त्यावेळेला मोदी साहेबांनी जे आहे 10% आरक्षण दिलं EWS मध्ये, म्हणजे गरीब वर्गासाठी आरक्षण. आणि मग वरची सगळ्या त्या 10% हे पाटीदार, जाट वगैरे, गुजर वगैरे, कापूस सगळे आंदोलन थांबले. इथे सुद्धा महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंटने सांगितलं की 10% 8.5% केवळ मराठा समाजाचे लोक आहेत. आता एवढं चांगलं आरक्षण मिळालं. बरं हे करून आणखी 10% आरक्षण दिलं. हा सद्ग्रह सुने मला याच्यातच पाहिजे. बरं हे कशासाठी पाहिजे? केवळ राजकारणासाठी? होय, राजकारणासाठी पाहिजे, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं कशासाठी आहे ते आणखी कारण आमचं वेगळं आहे. ते वेगळं आहे ज्याच्यासाठी आम्ही लढतो आहोत की तुम्ही जनगणना करा. का करा जनगणना? आम्हाला वेळ लागला म्हणून करा. याचं कारण असं आहे की जसं तुम्ही आदिवासींना केंद्रापासून, राज्यातून निधी दिला जातो त्यांच्या घरदारासाठी, शिक्षणासाठी, आरोग्यासाठी वेगळा, दलित बांधवांना दिला जातो असाच फंड, तसा ओबीसीना दिला पाहिजे. मग त्याच्यासाठी सुमित्राताई महाजन खासदार, नंतर त्या लोकसभेचे अध्यक्ष झाला, 16 खासदारांची जी कमिटी नेमली, त्यांनी अभ्यास केला आणि सांगितलं वाईट परिस्थिती आहे या ओबीसींची, परंतु यांचा डाटा, यांची माहिती आमच्याकडे नाही, त्यांची संख्या आमच्याकडे नाही. मग आम्ही काय सांगायचो? तुम्ही ही संख्या ठरवा. त्यांनी सेन्सस कमिशनर जे आहेत ना, 10 वर्षांनी आपण ती शिरगंती करतो, त्यांना लिहिलं, काही झालं नाही. पुढे मनमोहन सिंग कमिटी आली, तिथे चिदंबरम मेंबर, पवारसाहेब मेंबर, त्यांनी सुद्धा हाच रिपोर्ट दिला की बाबा डाटा द्या. समीर भुजबळ त्यावेळेला 2010 मध्ये आम्ही समता परिषद सुप्रीम कोर्टात गेलो. सुप्रीम कोर्टाने केंद्राला विचारलं. तितक्यात मी म्हटलं की तू संसदेमध्ये तू विचार. संसदेमध्ये समीर भाऊने तो विषय काढला. ताबडतोब गोपीनाथराव मुंडे त्याच्या बरोबर आले आणि त्यांनी सांगितलं की मी तुमच्या बरोबर आहे. आणि गोपीनाथराव मुंडेंनी समीरचा हात धरून लालू प्रसाद यादव, मायावती सहित सगळ्या पक्षाकडे गेले. 100 खासदार उभे राहिले की आमची जनगणना करा. जनगणना शेवटी त्यांनी केली, पण ती जनगणना फसवी झाली. प्रणब मुखर्जींनी सांगितलं करतो म्हणून. ती जनगणना त्या सेन्सस कमिशनने करायला पाहिजे होती, ती नाही केली.
ती ग्रामीण आहे ते ग्रामविकास खात्याने करावं, शहरातली जी आहे ती नगर विकास खात्याने करावं. याच्यात ते फरक असा आहे की ती जनगणना करत असताना तुम्ही जर खोटं काही माहिती दिली तर त्याला सजा आहे, तुरुंगवासाची सजा. याच्यात काहीच नव्हतं, पण ती माहिती आली नाही आमच्यासमोर. आम्हाला हे जे पाहिजे आहे की आम्हाला सुद्धा आमच्या अनेक गोरगरीब आहेत, आम्हाला तरी तुम्ही आता गावाला होत नाही म्हणून तर आम्ही पोट भरायला आलो ना इकडे. पण तुमच्या पाठीमागे कोट्यावधी लोक आहेत ना, मग ते आगरी आहेत, कोळी आहेत, ते साळी माळी कोळी सगळे लोक आहे, वंजारी असतील, धनगर असतील, भटके विमुक्त. त्यांच्या भल्यासाठी जे फंड्स आम्हाला कायद्यानं मिळायला पाहिजे आहेत त्याच्यासाठी आम्हाला ही सगळी लढाई आहे. आणि त्याच्यामध्ये जर सगळे जर आले तर आम्हाला काय भेटणारच नाही. हा विषय आहे, हा समजून घेतला पाहिजे. पण लढाई सुरू झाली का ठराविक लोक येतात, मग आपण वरूनच बघायचं काय चाललंय, मोर्चा चालला का, हां कोण छगन भुजबळ आहे का, बरं प्रशांत ठाकूर आहे का, बरं ठीक आहे, काय आरक्षणासाठी काय, बरं ठीक आहे. आपलं परत सुरू आपला. मिळालं तर लाईनीमध्ये तुम्ही पहिले. अरे पण लढायला या ना, लढायला तुम्ही आम्ही जर एकत्र आले आणि सगळ्यांना बरोबर घेऊन तर तुमच्यावरच्या ह्या जे सगळे जे आहेत ना संकट जे आहेत टळल्याशिवाय राहणार नाही. पण हे कधी करणार आपण हे तुम्हाला कळलं पाहिजे. मी जास्त वेळ घेणार नाही, मला माहिती आहे तुम्हाला पण भूक लागलेली आहे काय, परंतु ही लढाई आपल्याला चालू ठेवावी लागेल. आणि मी एवढंच सांगतो की ही हिम्मत तुमच्यामध्ये असली पाहिजे, लढायची हिम्मत. काय ठीक आहे ना, ही सगळी मंडळी ज्योतिरावांना आणि महात्मा सावित्रीबाई यांना मारण्यासाठी पाठवलीच होती ना माणसं. हां, आणि तीच माणसं जी आहे शेवटी शरण गेली आणि ती मोठी शिकून मोठी झाली ना. ते घाबरले का, आणि आपण कशाला घाबरायचं. निदान आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य जे आहे ते जर आपल्याला जर सांभाळायचं असेल तर ह्या सगळ्या लोकांची मूठ बांधून तुम्ही सगळ्यांनी काम केलं पाहिजे. माळी समाजाने ते एकत्र आलं पाहिजे, पण त्याचबरोबर आजूबाजूचे जेवढे म्हणून ओबीसी आहेत ना त्या सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम करावं लागेल. आणि ते जर केलं तर शासन कुणाचं जरी असलं ना तरी ते तुमच्यासमोर नमल्याशिवाय राहत नाही. बाकीची अशी दादागिरी करून जोरो जुल्म से तय नहीं होते सियासत के फैसले, जोरो जुल्म से तय नहीं होते सियासत के फैसले, ये तो उड़ान तय करेगी ये आसमान किसका है, ये आसमान हमारा है. लढायला तुम्ही तयार करा, लढायला शिका. रडायला तर सगळेच तयार असतात, तुम्ही रडत बसलात तर कोणी येणार नाही. लढायला उभे राहिलात तर लोक तुमच्या पाठीमागे येतील. यांच्या पाठीमागे आलेच ना लोक, छत्रपतींच्या पाठीमागे आले, बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे आले. आज महात्मा फुले सावित्रीबाई फुल्यांची ज्या जयंती किंवा पुण्यतिथी आपण करतोच ना, ही एकी तयार ठेवा. सगळ्या कामातून वेळ काढा, रोजच्या कामात. आम्हाला पण काय आरक्षण काय आम्हाला पाहिजे काय, या प्रशांत ठाकूरला पाहिजे काय, याला पाहिजे काय, तुम्हाला पाहिजे का, माझ्या पोरांना पाहिजे काय, याच्या पोरांना पाहिजे, कोणाला पाहिजे. अरे पुढच्या ज्या पिढीने आमच्या पाठीमागे कोट्यावधी लोक आहेत ज्यांची हालत फार खराब आहे. हे तर ठीक आहे की मोदी साहेब जे आहेत थोडे ओबीसी असल्यामुळे का होईना पण काहीतरी बघतात. आज तरी 12,000 कोटी रुपये दिलेत फक्त ओबीसी लोकांची घरं बांधण्यासाठी. वर्षाला 5-5 लाख घरं बांधा म्हणून सांगतायत. पण त्याच्यासाठी तुम्ही एकत्र आले पाहिजेत ना. ही एकी आहे, या निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्ही ती एकी दाखवली. म्हणून जे आहे हे एकी तुम्ही तयार ठेवा. घाबरण्याचं काही कारण नाही. जो डर गया मग तो संपला. न घाबरता पुढे यायला शिका, तरच खरी आदरांजली श्रद्धांजली या सगळ्या फुले शाहू आंबेडकरांना दिल्यासारखं होईल. एवढंच मी सांगतो. आणि तुम्हाला भूक लागली असेल आणि मला ते कळतंय म्हणून मी थांबतो. धन्यवाद. जय ज्योती, जय क्रांती.
धन्यवाद. धन्यवाद साहेब. आज आपण श्री संत सावतामाळी समाज विकास मंडळाच्या या निमंत्रणाचा स्वीकार करून खऱ्या अर्थानं या कळंबलीवासियांच्या विनंतीला मान देऊन आम्हा सर्वांमध्ये एक ऊर्जा भरली. तुमचं पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं मनपूर्वक आभार. या कार्यक्रमासाठी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालात आणि हा कार्यक्रम या ठिकाणी अथक परिश्रमाने पुढे घेऊन गेलात. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक आभार मी व्यक्त करतो. विशेषत्वाने खऱ्या अर्थानं या मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सर्व सभासद आणि मंडळावर प्रेम करणारे आपण सर्वजण, आपण सर्वांनी अतिशय अथक परिश्रमाने हा कार्यक्रम घडवून आणला. आपले देखील मनपूर्वक आभार. उजव्या बाजूला या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. सर्वांना विनंती आहे सर्वांनी अतिशय शांततेने पोटभर जेवण करायचं आहे, शिस्तीत जेवण करायचं आहे. जेवण भरपूर आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व पत्रकार बंधू, सर्व दूरचित्रवाहिन्यांचे सर्व पत्रकार